अनंत कृपा संपन्न भगवान श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने भगवान पांडुरंग परमात्म्याचीच श्री विठ्ठल कथा आपण पाहत आहोत। कालच्या कथेमध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्मा विटेवर उभा राहिला, कटेवर ज्याचे हात आहेत तो परमात्मा नेमका आला कुठून, त्याचं येण्याचं प्रयोजन काय, अशा काही विषयांची चर्चा आपण कालच्या सत्रामध्ये पाहिली। आज पुन्हा एकदा आपल्या शुभ दिवसाची सुरुवात आपण भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या पुढच्या कथेच्या विचाराने पाहत आहोत। पुंडलिकाच्या सेवेचं ऋण म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा आले, आई वडिलांची सेवा करू लागलेत आणि त्या सेवेचा परिणाम असा झाला, प्रारंभी ब्रह्मदेवाचं आगमन झालं पंढरी क्षेत्रामध्ये। जगत निर्माता ज्याने ही सृष्टीची व्यवस्था केली आहे, अशा ब्रह्मदेवाचं आगमन झालं आणि ब्रह्मदेव आल्यानंतर पुंडलिकरायांना फार आनंद वाटला। आई वडिलांची सेवा चालू आहे, त्याचा पहिला परिणाम साक्षात ब्रह्मदेव आले। ब्रह्मदेवाचं आगमन झालं, पुंडलिकाला आनंद वाटला, आदरातिथ्य केलं, स्वागत केलं। या देवा, माझं काय भाग्य असेल का आज साक्षात आपण माझ्या आश्रमात आहात। पुंडलिका, अरे केवढं भाग्य आहे तुझं, आज तुझ्या या आई वडिलांच्या सेवेचं ऋण आमच्यावर झालंय आणि म्हणून मला स्वतःला यावं लागलं। काय पाहिजे सांग पुंडलिका। पुंडलिकाने जी मागणी केली ना ती गोड आहे ब्रह्मदेवाकडे। देवा, तुम्ही आलात हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, तुमच्याकडून मला काही नको, एकच मागणी करतो, केवळ आणि केवळ माझ्या या पांडुरंगाची भक्ती माझ्या अंतःकरणात दृढ व्हावी। या आई वडिलांची सेवा करता करता भगवंताचं चिंतन माझ्या अंतःकरणातून व्हावं, एवढीच एक अपेक्षा आहे। किती गोड मागणी करतायत पुंडलिक। ब्रह्मदेव सांगतात तथास्तु, आणि गोड बातमी दिली ब्रह्मदेवाने, आज तुझ्या या सेवेचा परिणाम असा होणार आहे, साक्षात द्वारकाधिपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज तुझ्याकडे येणार आहे। सेवा सुरू झाली आणि ती सेवा चालू असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा 5 वर्षाची मूर्ती रूप धारण करतात आणि भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये आगमन करतात। पांडुरंग परमात्मा जेव्हा पुंडलिकाच्या आश्रमाच्या बाहेर उभे राहतात तेव्हा भगवंताचं तेज संपूर्ण आश्रमामध्ये दरवळलं होतं। कारण का, मुळात देव शब्दाची व्याख्या आहे दिव्यते इति देवः, जो स्वयंप्रकाशित आहे, ज्या परमात्म्याचा प्रकाश सर्वत्र व्याप्त आहे। तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे। आणि असा प्रकाश संपूर्ण पुंडलिकाच्या त्या दाराच्या बाहेर पडलेला बघितला। कोण आलं काही कळेना, पण प्रकाशमान दिसतंय एवढं नक्की आहे। ब्रह्मदेवाने सांगितलंच होतं ना 2 दिवसात परमात्मा येणार आहे, आनंद वाटला। पण पुंडलिक मात्र आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि आई वडील झोपलेले होते, त्यांना आता झोप लागलेली होती। आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा बाहेर उभा राहिला त्यावेळेला परमात्मा पुंडलिकाला हाक मारायला लागला, पुंडलिका, अरे साक्षात द्वारकाधीश भगवान कृष्ण आज तुझ्या दारात उभा आहे। पुंडलिकाने काय सांगितलं माहिती आहे, देवा, हो 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 हो, जरा हळू बोला, तुमच्या आवाजाने माझे वृद्ध माता पिता झोपलेले, त्यांची झोप मोडू नका देवा। माझ्या पितरांचे होईल निद्राभंग, माझ्या पितरांचे होईल निद्राभंग,
न घडे प्रसंग बोलण्याचा न घडे प्रसंग बोलण्याचा न घडे प्रसंग बोलण्याचा माझी पितराचे होईल निद्राभंग माझी या पितराचे होईल निद्राभंग न घडे प्रसंग बोलायाचा बोलायाचा न घडे प्रसंग बोलायाचा बोलायाचा न घडे प्रसंग वा म्हणजे परमात्मा बाहेर उभा आहे तो पुंडलिकाला हाक मारतोय म्हणून देवा हो 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 मोठ्याने बोलू नका माझ्या माता पित्यांची झोप मोडेल हे सांगताना सुद्धा पुंडलिकाने कसं सांगितलंय तो ते प्रमाण आणि ती चाल सिद्ध करते माझी या पितराचे देवा होईल निद्राभंग न घडे प्रसंग बोलायाचा किती गोड भाव आहेत ना महाराज वारकऱ्याचं जीवन हे भाव विश्वातलं असतं देवा मोठ्याने बोलू नका माझ्या आई वडिलांची झोप मोडेल अहो जगाचा मालक परमात्मा उभा असावा आणि पुंडलिकाने सांगावं देवा तिथंच थांब माझ्या आई वडिलांची झोप मोडेल काही पुंडलिकाचं सामर्थ्य बघा अरे पण मी एवढा वेळ आता थांबू कुठे बसू कुठे म्हणून वीट फेकली तुकाराम महाराजांनी ते अचूक हेरलं का रे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी उभे केले विठ्ठलासी उभे केले विठ्ठलासी कारे प्रेमे मातलासी उभे केले विठ्ठलासी उभे केले विठ्ठलासी उभे केले विठ्ठलासी कारे प्रेमे मातलासी किंवा कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी अरे काय सामर्थ्य आहे तुझं जगाचा बाप तुझ्या दारात आलाय तू वीट फेकली त्याला बसण्याकरता आता विटेवर माणूस कसा बसेल हो देवाला बसता येणं म्हणून तू नुसता उभा राहिला विटेवर पुंडलिकाच्या भक्तीचं सामर्थ्य की तो भगवान श्री परमात्मा विटेवर उभा राहिला परमात्मा उभा आहे पुंडलिक राया जेव्हा भगवंताच्या पुढे उभा राहतात देवा काही नको मला माझ्या कानाने तुला ऐकावं माझ्या डोळ्याने तुला पाहावं माझ्या वाणीने तुझंच गुणगान गावं जे डोळे तुझं दर्शन करत नसतील ते डोळे डोळे नाही जे कान तुझं गुणश्रवण करत नसतील ते कान कान नाही देवा तुलसीदासजी गोड सांगतात जिन हरी कथा सुनी नई काना श्रवण रंध्र अहिभवन समान जे कान भगवंताचं गुणश्रवण ऐकत नसतील ते कान कान नाही नाथ महाराज म्हणतात ज्याचे कान भगवंताचं चिंतन ऐकत नाही त्याचे कान नाही येत राहण्यात सर्पाचं राहण्याचं बीड आहे आणि म्हणून देवा काही नको मला फक्त तुला पाहावं तुला ऐकावं पुंडलिक राय बोलतात भगवंत ज्यांच्या पुढे उभा राहतो ना अशी लोक काय काय मागू शकतात हे एकीकडे संतांच्या पुढे जेव्हा देव उभा राहतो तेव्हा संत काय बोलतात ऐका देवा काही नको मला माझी एकच अपेक्षा आहे तुम्ही असंच उभा राहावं शिनल्या भागलेल्या थकलेल्या तमाम संसारातल्या या लोकांना ते जेव्हा तुझ्या दर्शनाकरता येतील जसे असतील तसे देवा पापी पुण्यवान चांगले वाईट ज्ञानी अज्ञानी कसेही असू देत पण त्या सगळ्यांचा उद्धार कर जगताच्या सुखाची अपेक्षा करणारा हा महात्मा आहे पुंडलिक राया
म्हणून वारकरी संप्रदायाचं घोषवाक्य बघा, पुंडलिक वरदा. हरी विठ्ठल. सुरुवात कुणाच्या नावाने होते हो? महाराष्ट्राची अस्मिता आहे, पुंडलिक वरदा. हे घोषवाक्य का माहिती आहे? कारण स्वतःसाठी काहीच नाही. देवा तू उभा राहा पंढरीत. का? जेवढे लोक येतील ना सगळ्यांचा उद्धार करण्याकरता उभा राहा. जेव्हा प्रल्हादाच्या पुढे नरसिंह भगवंत उभा राहता, प्रल्हादा अरे फार सेवा केली बाबा, माग मला काही. देवा अरे मी तुला काहीतरी मागावं, तू मला काहीतरी द्यावं, याला भक्ती म्हणत नाही देवा. प्रल्हादाची अपेक्षा. परमात्मा उभा राहिलं असे भीष्माचार्य सुद्धा आहेत ना. भीष्माचार्य उभा होते. भीष्माचार्याने जेव्हा भगवंत म्हणतात मागा, आचार्य मागा. देवा सांगू तुला एकच इच्छा होती, मरण येत असताना मरणाच्या वेळेला तू उभा राहावा आणि मग देहत्याग करावा. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशिवट हो. मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. काय अपेक्षा आहे महाराज भीष्माचार्यांची? जब कंठ प्राण आयो, कोई रोग ना सतायो. यम दरस ना दिखायो, जब प्राण तन से निकले. मरणाच्या वेळेला तू उभा असावा आणि मग तुला पाहत पाहत माझं जीवन खर्च करा. म्हणजे भीष्माचार्यांची भक्ती सामर्थ्य काही कमी नाही. परमात्मा उभा राहतो मग त्याच्या समोर प्राण देतात, मान्य आहे. भीष्माचार्यांच्या पुढेही देव उभा राहिला आणि पुंडलिकाच्या पुढेही देव उभा राहिला, पण जगत आज पूजा करतं ती मात्र पुंडलिकाची करतं, भीष्माचार्यांची नाही. कारण भीष्माचार्यांची भक्ती ही त्यांच्यासाठी होती ना. तू पुढे उभा राहावा आणि मी मारावा, स्वतःच्या मोक्षाची इच्छा आहे. पण पुंडलिकाची अपेक्षा मात्र ही नाहीये, ही नाहीये. स्वतःसाठी काहीच नाहीये, 1% नाहीये. माझ्या या सगळ्या भाविकांसाठी देवा असाच उभा राहा. आणि म्हणून तो परमात्मा त्यांच्यासाठी उभा आहे. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. विठ्ठल चैतन्याचा गाभा, हरी बोल. विठ्ठल चैतन्याचा गाभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा. परमात्मा जो उभा राहतो, परमात्मा जो उभा राहतो तो भाविकांसाठी. म्हणून तो उभा आहे ना, तो वारकऱ्यांसाठी, भाविकांसाठी. कसेही असतील तरी चालेल, फक्त अंतःकरणात प्रेम धारण करून मग त्याच्याकडे या. आणि म्हणून पुंडलिकराया सांगतात, देवा काही जरी झालं तरी सुद्धा तू पंढरी क्षेत्र सोडून, माझं गाव सोडून कुठेही जाऊ नको, अशी प्रार्थना आहे. न जावे देवा माझे गावाहुनी, वा. न जावे देवा माझे गावाहुनी,
मागतो पारतो नेतेची एक मागतो पारतो नेतेची एक न जावे देवा वा वा. माझे गावाहून न न जावे देवा माझे गावाहून. न जावे देवा माझे गावाहून न जावे देवा माझे गावाहून पारतोनी वाज हेची एक मागतो प्रार्थोनी हेची एक. मागतो प्रार्थोनी हेची एक. देवा फक्त पंढरी क्षेत्र सोडून आपण जाऊ नका. देवा जाऊ नका. आणि म्हणून परमात्मा विटेवर उभा राहिला, आजपर्यंत राहिला. त्याचं कारण देवा तू माझं गाव सोडायचं नाही ही अपेक्षा आहे. आणि जसे माझे लोक असतील, जसे पापी पुण्यवान कसेही असू दे देवा, पण तरी सुद्धा त्यांचा उद्धार करण्याकरता तू मागे पुढे बघायचं नाही. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. आणि जेव्हा पुंडलिकाची मागणी ऐकली तेव्हा भगवंत सांगतात, पुंडलिक दिधला वर तथास्तु. पुंडलिक रायाच्या या भक्तीचा भाव पाहून परमात्मा इथे आला. हा स्कंद पुराणाचा आधार, नामदेव यांच्या गाथ्यात त्याच्यातली ही कथा आहे. थोडंसं विष्णू पुराणामध्ये अजून हीच कथा पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आलेली आहे. तिचाही विचार आपण करणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये मात्र आपण पुंडलिक रायाचीच कथा सविस्तर पाहत आहोत. स्कंद पुराणाने जे वर्णन केलं ते आपण नामदेव यांच्या गाथ्यातून पाहिलंय. आता विष्णू पुराणामध्ये तीच कथा अजून वेगळ्या पद्धतीने आलेली आहे. कारण श्रोत्यांना अनेकविध पद्धतीने ऐकण्याची जर सवय असेल, शंका कुशंका मनात येऊ नयेत याच्यासाठी आपण त्याचा विस्तार करतोय. प्रारंभिक अवस्थेमध्ये पुंडलिकराया आईवडिलांची सेवा करत होते, पण मनाला समाधान वाटलं नाही. एवढ्याने भगवंत प्रसन्न होईल असं वाटलं नाही. म्हणून आईवडिलांची सेवा सोडून पुंडलिकराया तपश्चर्या करता गेले. विष्णू पुराणातली कथा आहे. आणि त्या तपश्चर्येचं फळ, त्याचा परिणाम, त्याचं सामर्थ्य, जेव्हा त्यांनी नेत्र उघडलेत, पुंडलिक मुनींनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा झाडावर एक गिधाडी होती. आणि ती गिधाडी विष्ठा करू लागली त्यांच्या अंगावर. आणि पुंडलिकाने नुसतं वर बघितलं, तपश्चर्या होती. आणि जसं वर पाहिलं तशी ती गिधाडी जळून भस्म झाली. आणि मी त्या गिधाडीला पाहिल्याबरोबर ती जळून भस्म झाली. म्हणजे माझी तपश्चर्या पूर्ण झाली. आणि त्या तपश्चर्येचा अहंकार, अभिमान पुंडलिकरायांना चिकटला. आणि नेमकं तेच घडलं जे देवाला नको आहे. परमात्मा सगळं स्वीकारतो, पण फक्त त्याला तो अहंकार नको आहे, त्याला अभिमान नको आहे. परमार्थात राहून जर अहंकार, अभिमान आला तर केवढा मोठा परमार्थ असला तर तो संसारच. आणि संसारात राहणाऱ्या माणसाचा जर अहंकार, अभिमान गेला तर त्या संसाराचा परमार्थच. किती गोड वाक्य ना महाराज. तपश्चर्येचा अहंकार झाला, भगवंताला आवडत नाही त्या जीवात. तीळ मात्र जर होय अभिमान, मिरतो समान भार देवा. महाराष्ट्राला पाऊस कमी नाही ह्या वर्षी, भरपूर पाऊस आहे. एवढा पाऊस, महापूर येत आहेत बर का. किती मोठा महापूर येऊ द्या, त्या पुरामध्ये ना सगळं वाहून जाऊ शकतं. नदीच्या तीरावरची झाडं, झुडपं, दगडं सगळं जाईल वाहून. पण एक वनस्पती अशी आहे, किती मोठा पूर आला ना तरी त्या पुरात ती वाहून जात नाही. कोणती? महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती,
महापुरे झाडे जाती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचते हरी बोल. तेथे लवाळे वाचते महापुरे झाडे जाती तेथ लव्हाळे वाचती. ती एकच वनस्पती अशी महाराज, तेथ लव्हाळे वाचती. ते मात्र त्याच्यात वाचतं का? कारण त्याला लवता येतं. अहंकाराने त्रस्त झालेली लोक परमार्थाच्या शिखरावरून खाली येतात आणि अहंकार विमुक्त जीवन असेल, स्वच्छ अंतकरण असेल, भगवंत स्वीकारतो. पुंडलिकरायांना आपल्या तपश्चर्येचा अहंकार झाला. अरे मी पाहिल्याबरोबर गिधाडी जाळावी म्हणजे काय? ताड करून उठले, निघाले, काहीतरी कमवलं, मी आता काहीतरी झालो असं वाटलं पुंडलिकांना. आणि रस्त्याने जात असताना भिक्षा मागण्याकरता एका गावात एका पतिव्रता स्त्रीच्या घरी पुंडलिक पोहोचले. आणि तिथं पोहोचल्यानंतर भिक्षांदेही म्हणाले, पण आतमधून कुणी ती जी स्त्री होती ती बाहेर येईना. ती आपल्या पतीच्या सेवेमध्ये सहभागी होती. बऱ्याच वेळाने आले आणि जेव्हा ती माऊली भिक्षा घेऊन आली तेव्हा पुंडलिकरायाला राग आला. अरे एवढा मोठा तपश्चर्या करणारा मी, आणि ह्या बाईला कळू नये, एवढा वेळ झाला तिच्या दारात भिक्षा मागण्याकरता उभाईन, देऊ नये तिने मला भिक्षा, माझा अपमान करते. मान असाय ना महाराज, किती मिळालं तरी लक्षात राहत नाही. अपमान माणसाला सहनच होत नाही. हिला कळू नये, राग आला आणि लालबुंद डोळे करून पुंडलिकराया त्या पतिव्रता स्त्रीकडे पाहू लागले. महाराज पतिव्रता नारी होती ती बाहेर आली, भिक्षा हातात होती आणि तिने सांगितलं, ए बाबा एवढं रागाने बघायचं काही कारण नाही, तुझ्या रागाने पाण्याने मी जळेन असं जर तुला वाटत असेल तर ते मिथ्या आहे, खोट आहे. कारण तुझ्या पाण्याने मी जळणारी मी काही गिधाडी थोडीच आहे. आता पुंडलिकाला प्रश्न असा पडला, माझ्या पाण्याने गिधाडी जळलेली हिला कशी कळली? काय प्रकारे नेमका? कोण आहे ही बाई? आणि मग विचारलं, माऊली कोण आहात आपण? तिने सांगितलं, मी एक पतिव्रता स्त्री आहे, मी माझ्या पतीच्या सेवेत रत आहे आणि म्हणून भिक्षा देण्याकरता थोडासा उशीर झाला, त्याच्याबद्दल क्षमा. तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता म्हटले ना संतांनी, तिचं सामर्थ्य अधिकार आहे. पुंडलिकराया पाहता आपल्याला कसं कळलं? तिने सांगितलं, पतीची सेवा करता करता मला कळत नाही या जगातलं असं काहीच राहिलेलं नाही. फार आश्चर्य वाटलं महाराज पुंडलिकाला. आणि मग नमस्कार करू लागले. त्या माऊलीने सांगितलं, म्हटले मला नमस्कार करण्यापेक्षा तुम्ही तुमचा धर्म सांभाळा. कोणता धर्म सांभाळू? आई वडिलांची सेवेचं व्रत तुम्ही स्वीकारलं होतं आणि तो सेवेचा धर्म सोडून आज तुम्ही तपश्चर्याला गेलात. काय कारण आहे त्याचं? काही गरज नव्हती तुम्हाला तपश्चर्याला यायची. तुम्ही जे करत होतात ना ते बरोबर होतं. आता निघालात तर जाताना एक दुकान लागेल, तिथे एक व्यक्ती मिळेल तुम्हाला मांस विकणारा, कसाई आहे म्हटले, त्याला जाता जाता भेटून जा. पुंडलिकराया त्या माऊलीला नमस्कार करून निघाले रस्त्याने. मनात विचाराचं चक्र वादळ उभा होतं. एवढी सगळी तपश्चर्या केली, एक बाई मला म्हणते तपश्चर्याने काही होणार नाही, माईबापाची सेवा काय करावं? आणि ते विचार करता 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 एका मांस विकणाऱ्या कसायाचं ते दुकान बघितलं. पुंडलिकराया तिथं आले. मांस विकत होता. एखादा ग्राहक आला, त्याला मांस द्यावं आणि पुन्हा घरात जावं. बराच वेळाने पुन्हा घरातून तो बाहेर यायचा, पुन्हा त्याचा व्यवसाय चालू. पुंडलिकाने पाहिलं, कशासाठी मला इकडे पाठवलं असेल? याचा काय धर्म आहे हा? आणि त्याच्या भेटीसाठी मला पाठवलं. जेव्हा पुंडलिकराया त्याला पाहतात
बराच वेळाने तो यायचा, पुन्हा जायचा, बराच वेळाने पुन्हा यायचा जायचा. पुंडलिकरायाने अडवलं, ए बाबा थांब, एकतर हे जे चालू आहे हे मला आवडलेलं नाही, त्याच्यात तू बराच वेळ जातो, ग्राहक तुझी वाट पाहतं, कशासाठी? तेव्हा त्या कसाईने सांगितलं, म्हटले मांस विकणं हा माझा धर्म आहे म्हणून मी तो निभावतो, पण घरात माझे वृद्ध माता पिता आहेत त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे, मी ते पूर्ण करतो आणि मग माझा व्यवसाय सांभाळतो. म्हणजे दोन घटनेने पुन्हा पुंडलिकांना अंतर्मुख व्हावं लागलं. एकतर पतिव्रता म्हणते मी पतीची सेवा करते, त्याच्याशिवाय काही गरज नाही, आणि हा मांस विकणारा कसाही सांगतो मी आईवडिलांची सेवा करतो, त्याच्याशिवाय काही गरज नाही. या दोन्ही विचाराने पुंडलिकरायांना अंतर्मुख केलं आणि मग पुन्हा पुंडलिकराया आईवडिलांच्या सेवेकरता पंढरी क्षेत्रामध्ये येतात आणि आपल्या आईवडिलांची सेवा सुरू करतात. हा एक दुसरा भाव, त्या कथेचा विस्तार हा विष्णू पुराणामध्ये येतो. तिसरी एक कथा आपल्याला भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आल्याचा एक उल्लेख गोड असा सापडतो. इंद्र आणि इंद्रांची पत्नी इंद्राणी भगवान विष्णूला भेटण्यासाठी दोघंही आले. पती पत्नींना सोबत यावंसं वाटतं, स्वाभाविक आहे ते. दोघंही आले. लक्ष्मी माता भगवान विष्णूच्या मांडीवर बसलेली होती. ते पाहिलं इंद्राणीने, इंद्रपत्नीने, आणि मनात स्वाभाविक निर्माण झालं, भगवंताच्या मांडीवर बसण्याचा योग लक्ष्मी मातेला आला. किती भाग्यवान असेल ना लक्ष्मी, मला जर परमात्म्याच्या मांडीवर बसता आलं तर मी सुद्धा किती भाग्यवान असेल. मनात नुसता विषय येऊन गेला, विचार येऊन गेला. भगवंताने जाणलं, न सांगता तुम्हा कळू येते अंतर, आणि विचारलं इंद्रपत्नीला, इंद्राणी काय काय विचार आहे मनात? महाराज, देवा संकोच वाटतं पण सांगू तुम्हाला? सांग म्हटले. मला तुमच्या मांडीवर बसण्याची इच्छा झाली. भगवंत म्हटले, इच्छा आहे ना, हरकत नाही, ही इच्छा मी पुढच्या जन्मामध्ये पूर्ण करतो. आणि तीच इंद्रपत्नी इंद्राणी गोकुळामध्ये राधाराणीच्या रूपाने आली, आणि त्या राधाराणीने भगवंतावर प्रेम केलं, भगवंताची सेवा केली. भगवंताचा विरह तिला झाला, परमात्म्याच्या मांडीवर तिला बसता आलं नाही, कारण वयाने राधाराणी मोठी आहे, भगवान लहान होते. भगवंत तिच्या मांडीवर खेळायचे, पण मनातली अपेक्षा अपूर्णच. आणि जेव्हा भगवंत द्वारकाधीश होते, द्वारकेचे अधिपती होते, तेव्हा मात्र गोकुळातून राधाराणी गेली आणि सांगू लागली देवाला, देवा आता तुम्ही द्वारकेचे अधिपती आहात, पण मला जे वचन आपण दिलं होतं ते मात्र आपण अपूर्ण ठेवलंय. हरकत नाही म्हटले राधाराणीला. मांडीवर बसण्याची इच्छा आहे? हो म्हटले. आणि राधाराणी भगवान कृष्ण परमात्म्याच्या मांडीवर बसली, आणि तेवढ्यात भगवंताची पट्ट राणी रुक्मिणी माता आली. आई साहेब आल्या, आणि आई साहेबांनी बघितलं. आता मला सांगाव, आपल्या पतीच्या जवळ एखादी परस्त्री बसलेली हे जगातल्या कोणत्या स्त्रीला आवडेल? रुक्मिणी मातेने ते पाहिलं आणि क्रोध अनावर झाला रुक्मिणी मातेचा. काहीही न बोलता रुक्मिणी मातेने ताड 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 चालायला सुरुवात केली, आणि जी रुक्मिणी माता तिथून निघाली ती साक्षात दिंडीरवनामध्ये, पंढरी क्षेत्रामध्ये दिंडीरवनात दाखल झाली. रुक्मिणी माता आईसाहेब रुसली आणि दिंडीरवनात आली. हा उल्लेख आमच्या संतांनी केलेला आहे. करुणिया राधा मी सदेव्य येती पंढरीस, देव येती पंढरीस, देव येती पंढरीस. करुणिया राधा मी सदेव येती पंढरीस, देव येती पंढरीस, देव येती पंढरीस. रुक्मिणी रुसली ते दिंडीरवना आली, ते दिंडीरवना आली, दिंडीरवना आली. रुक्मिणी रुसली ते दिंडीर बनाली,
किती गोड कथा आहे ना बघा. रुक्मिणी माता रुसली राधेला भगवंताच्या जवळ पाहून, आणि भगवंताच्या रागाने रुक्मिणी माता रुसून दिंडीरवनाला आली. म्हणजे रुक्मिणी माता रुसून दिंडीरवनात आली याचा पुरावा काय, तर संत प्रमाण. रुक्मिणी रुसली ते दिंडीरवनासी आली, प्रमाण आहे, पुरावा आहे. त्यामुळे तोच परमात्मा इथे आलाय. आणि जेव्हा रुक्मिणी माता रुसून इथे आली ना, तेव्हा भगवंत राधाराणी म्हणते, देवा अहो रुक्मिणी माता रुसून गेली, आपण तिला शोधण्याकरता निघा. तेव्हा भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला शोधण्याकरता तिथून निघाले. ते पंढरी क्षेत्रात दिंडीरवनात दाखल झाले. रुक्मिणी मातेशी बोलायला लागले. आणि रुक्मिणी मातेशी बोलत असताना रुक्मिणी माता भगवंताशी बोलत नाहीये. रागावलेली रुक्मिणी जेव्हा बोलत नाही, तेव्हा भगवंत सांगतात, ठीक आहे, तुझी इच्छा. आणि रुक्मिणी माता दिंडीरवनात थांबली. आणि भगवान श्री परमात्मा चंद्रभागेच्या तीरावर आले, जिथं पुंडलिकरायांची सेवा चालू होती. पहिली कथा मी आपल्याला सांगितली, पुंडलिकरायांच्या आईवडिलांच्या सेवेचा परिणाम भगवंत आले. दुसऱ्या कथेचा विस्तार करताना तपश्चर्या करणाऱ्या पुंडलिकांना अंतर्मुख व्हावं लागलं, मग आईवडिलांची सेवा केली, त्याचा परिणाम परमात्मा तिथं आले. दुसरा पुरावा तोच आहे. आणि जेव्हा रुक्मिणी माता रुसली, तेव्हा भगवंत द्वारकेतून थेट दिंडीरवनात आले. म्हणजे विटेवरचा आमचा भगवान श्री परमात्मा हा तोच कृष्ण कन्हैया आहे, हे संत प्रमाणाने सिद्ध होतं, त्याच्यात संशय नाही. आणि म्हणून परमात्मा पुंडलिकाच्या भक्तीला भुलून इथे आला. आणि तो परमात्मा विटेवर उभा राहिला. असा हा भगवान श्री परमात्मा पंढरी क्षेत्रात दाखल झाला. त्याचं नित्य दर्शन करणारा हा वारकरी महाराष्ट्रातला समाधानी असतो. आणि म्हणून आजच्या कथेचा विराम आपण आज या ठिकाणी करतो आहोत. भगवान श्री परमात्मा त्या पुंडलिकाच्या सामर्थ्याला पाहून पंढरी क्षेत्रात आला. ज्या क्षेत्रामध्ये तो परमात्मा आता वास्तव्याला आहे, त्या क्षेत्राचं नेमकं महत्व काय आहे, हे संतांच्या प्रमाणाने सिद्ध करून आपण उद्याच्या सत्रामध्ये ते पाहणार आहोत. आजच्या कथेला आज या ठिकाणी विराम घेऊ. पंढरीनाथ भगवंताचं गोड असं भजन आपण घेऊन या ठिकाणी आजच्या कथेला पूर्ण विराम देतो. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग हरी बोल. विठ्ठला. रुक्मिणी कांता पंढरीनाथा, रुक्मिणी कांता पंढरीनाथा, रुक्मिणी कांता पंढरीनाथा, रुक्मिणी कांता पंढरीनाथा. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हरी बोल. हरी बोल. रुक्मिणी कांता पंढरीनाथा, रुक्मिणी कांता पंढरीनाथा, विठ्ठला माय बापा, विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला हरी बोल. विठ्ठल 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 विठ्ठल
हरी विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग रंग कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.